हॅलो अँड वेलकम टू अवर व्लॉग. ॲक्च्युली माझी ना पॅकिंग चालू आहे मागे इथं आणि कारण मी चालले माझ्या घरी. माझ्या कझिनचं लग्न आहे आणि त्याच्यासाठीच मग काय घ्यायचं काय नाही खूप माझं कन्फ्युजन चालू होतं. मागचे 2 तास मी तेच करत होते की काय घ्यायला पाहिजे काय नाही. तर फायनली मी सगळं सॉर्ट आउट करून घेतलेलं आहे. मला काय घ्यायचं आहे सगळं मेकअपचं वगैरे सगळं मी असं भरून घेतलेलं आहे पाउचेसमध्ये. फक्त मला आता काय करायचं आहे त्या बॅगमध्ये भरायचं आहे. ॲक्च्युली आधीचा आमचा प्लॅन असा होता की आम्ही 2-3 दिवस सुट्टी आहे तर माझ्या सासरी जाणार होतो, तिथं थांबणार होतो आणि त्याच्यानंतर निखिल फक्त रिटर्न येणार होता आणि मी तिथेच थांबणार होते लग्नासाठी. पण प्लॅनमध्ये काय चेंज झाला ते तुम्ही बघितलं आणि आता मी एकटीच चालले आहे पुढे लग्नासाठी कारण माझी 2-3 दिवसाची सुट्टी आहे आणि मग निखिल फक्त डायरेक्ट लग्नासाठी येणार आहे तिकडे. जस्ट 5 मिनिट्समध्ये माझी पॅकिंग करून झाली आहे. सगळं मी भरून घेतलं आहे. ह्याच्यामध्ये फक्त माझं स्किन केअर वगैरे अजून मी पॅक केलेलं नाही आहे, ते होईल. आणि मी पॅकिंग करतच होते तोपर्यंत मला ना हे एक मिंत्राचं पार्सल रिसीव्ह झालं ज्याच्यामध्ये मी ना ड्रेस मागवला आहे माझ्यासाठी. तर म्हणजे लग्नासाठी घेऊन जायलाच मागवला आहे. तर आता मी तो ट्राय करते. जर मला तो बसला तर तो मी घेऊन जाईन. आता घरी जायचं टाईम झालेला आहे. 10:30 ट्रॅव्हल्स आहे. इथे 10:15 वाजलेले आहेत आणि ही जी अजून मीटिंग चालू आहे हे बघा. इथं बॅग्स रेडी आहेत, सगळ्या बॅग्स रेडी आहेत आणि हिचं काम चालू आहे. आता कसं करायचं काय कळत नाही आहे. आज जरा अवघडच आहे. माहीत कसं होते आज अशी एकदम खतरनाक सवारी होणार आहे असं दिसायला एकंदरीत. नाहीतर बस चुकेल एवढंच होणार आहे. ह्याच्या व्यतिरिक्त काही नाही होणार. ठीक आहे, तुम्हाला अपडेट देण्यात येतील थोड्या वेळाला. बाय. शी तर एकदम टेन्समध्ये आहे. आता काय करायचं. फायनली मी घरी पोचले आहे आणि सकाळचे वाजलेले आहेत 5. मम्मी पण उठलेली, दीदी झोपली आहे पण आणि आता मम्मी पण झोपली. माझा व्लॉग चालू आहे. दीदी पण आलेली आहे माझ्या आधीच आणि मम्मी पण मला वाटलेलंच की ती पण उठणार आता मी आले म्हणल्यावर. आणि मला पप्पा घ्यायला आले होते तिथं. तर फायनली मी पोचले आणि रात्री माझी बस चुकली नाही. तर कशी चुकली नाही हे तुम्हाला थोड्या वेळानंतर सांगते. आम्ही सकाळी उठल्या आमचं चालू झालं आहे की ब्लाऊज शिवले का, साड्या काय काय आहेत, हीच कामं असतात आमची. आणि आम्ही पण काल बघितले म्हटलं तू आल्यानंतर सगळे बघायचे ब्लाऊज म्हणून असेच ह्याच्यात खाऊ. आम्ही आहे ना इथं एक टेलर आहे त्यांच्याकडेच फक्त शिवायला देतो आमचे ब्लाऊज. कारण तो भारी शिवतो. कारण दुसऱ्यांच्या मला फिटिंग आवडत नाही जास्त आणि तो छान शिवतो. मी एकदमच त्याला आहे ना 5-6 ब्लाऊज दिलेले शिवायला सगळ्यांची. माझं ऑफिसचं काम चालू झालेलं आहे. आणि रात्री काय झालेलं मी ते सांगितलंच नाही. आणि रात्री काय झालं माहिती आहे का, माझी बस होती 10:30ला. 10:30 वाजण्यासाठी 5 मिनिटच कमी होते तरी पण मी अजून घरीच होते. कसं तरी मी माझं काम म्हणजे आमचा कॉल संपला आणि आम्ही 2 मिनिटात जिथं बस येणार होती तिथं स्टॉपला पोचलो. म्हणजे ती बस निघणारच होती तोपर्यंत त्याला आम्ही कॉल केला आणि सांगितलं की आम्ही 2च मिनिटात पोचतो. त्यामुळे त्यांनी बस थांबवलेली आमच्यासाठी. आणि हे मागं केळवण वगैरे काल आहे ना नवरीबाई आल्या होत्या आमच्या घरी जेवण वगैरे करायला. हां, इकडून छान दिसते, इथं करायला पाहिजे होतं. ठीक आहे. तर ते केळवण वगैरे काल केलेलं. तर आजपासून आता काही काही फंक्शन्स चालू होणार आहेत तिथं आणि माझी सुट्टी उद्यापासून चालू होणार आहे. तर आता सगळे फंक्शन्स वगैरे बघण्यासाठी स्टे ट्यून्ड. हे बघा मी खात आहे करवंद. कोणाकोणाला आवडतात. इथं आहे ना म्हणजे आमच्या घराच्या बाहेर असे रोडवर येतात विकायला करवंद, जांभळं वगैरे. घरी आपल्या गावी असण्याची हीच मजा आहे की उन्हाळ्यात लहानपणी जो आपण एक उन्हाळ्याचा मेवा असायचा करवंद हे काय तसं जुन्या कच्चे आंबे, करवंद, जांभळं, करवंद आणि काय असतं उन्हाळ्यात कलिंगड. मज्जा. घरी आल्यानंतर एकदम भारी वाटलं. इथं ना टाइम जात नाही. सकाळपासून काय काय केलंय पण अजून फक्त 1च वाजलाय. मम्मा पण खात आहे. माझा ब्रेक चालू आहे. मम्मी लाजायला लागली. मम्मी इकडं बघ. मम्मी आता छान छान आवरून चाललेली आहे लग्न घरी. सगळ्यांनी आवरून चाललेले आहे, काय काय घेऊन चाललेले आहेत. माझं ऑफिसचं काम अजून संपलं नाही. माझं ऑफिसचं काम संपलं की मग मी एकटी जाणार नंतर. किती छान दिसत आहे बघा. छान दिसायला लागले, मस्त छान. तुम्ही जेव्हा पुढे मी येते मागून लवकर ये. येस. बाय पप्पा. कार्यक्रम संपल्यानंतर सगळ्या कशा बसून टाकलेल्या आहेत. ही आमची नवरीबाई सुंदर सुंदर. जरा मागे व्हा, पूर्ण दाखवा. खूप
खूप लाजायला लागलेली आहे. आणि हे काय गारवा आहे, हे सगळ्यांना असं इथे येणाऱ्यांना त्यांना द्यायचं असतं हे. माझ्याकडे आहे इडलीचा नाश्ता. ह्या दोघी मागा आहेत जरा, कारण हे ह्या भुक्कड मुलगीला लागलेली आहे भूक. सो 2-2 प्लेट्स तिथं घेऊन तिने खायला चालू केलेलं आहे. आणि इथे बघा मस्तपैकी आपला लग्नाचा चिवडा वगैरे बनवून आणि आता मी आला. पॅकिंग वगैरे पण करणार आहे त्याची, चिवडा लाडूची. लग्नासाठीची लाडू चिवड्याची पॅकिंग आता सुरू झालेली मला आहे. वाटलं लाडू म्हणायला. का लग्नासाठी लाडू चिवडाची हे ह्या तिघी पॅकिंग करत आहेत. माझं ऑफिसचं काम चालू आहे, मी ऑफिसचं काम करत आहे. कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटत आहे. इथं लाडू चिवड्याची पॅकिंग करायला, कारण इथंच बनवून घेतले. ओके, लवकर लवकर पटपट पटपट कामं करा. हा, तू तुझं काम पण ऑर्डर दे. हो, आज संध्याकाळी मेहंदी आहे, आम्ही मेहंदीसाठी जाणार आहोत. डान्स बसवायचा राहिलेला आहे अजून आपला. तू तुझं आपल्या तिघींचं बसूया थोड्या वेळ. फ्री झालीस की करूया. येस, तुझ्या लग्नाच्या वेळी पण मी आणि शीतलने हार्डली 15-20 मिनिटं वरती जाऊन प्रॅक्टिस करून 15 मिनिटं तर होते. तेवढं रील बघितलेली एक. रील बघून प्रॅक्टिस केलं. ही आमची डान्स प्रॅक्टिस आहे, पण हा डान्स तर आम्ही केलाच नाही, आम्ही वेगळाच डान्स केला. चल लवकर, काम आहे माझा, होऊ दे ना काम करून माझं. मेहंदी तिथे संपल्यावर जाणार आहेस का तू? हो, हे बघा ही कशी रेडी आहे. पुढे आहे दीदी, पप्पा दिसायला, पप्पा बन्यांवर आहेत. ओके, तू पण उठ ग, तुझं दाखव. माझा अवतार आहे, मी चष्मा घातलेला आहे, केस असे बांधले. सगळं चेंज केलं. रील साठी फक्त तिने आवरलेलं, रील बनवली आणि सगळं चेंज केली परत. हे घे जरा, काम आहे ना मला किती, मला जरा असं दाखव. दाखवते. सुंदर, अति सुंदर. जरा मागे जातेस का, म्हणजे तुझा पूर्ण ड्रेस दिसेल. मी तुम्हाला पण Nice. दाखवते. पण आता तुझा व्लॉग आहे ना, आम्ही तुला तर पूर्ण दाखवतो. छान दिसत आहेस. थँक्यू. जगामगा मला बघा, मला नाही आवडत मोठं मोठं. जगामगा मला बघा. आम्ही ना इथं मेहंदी वगैरे काढून घेतला, खूप छान मेहंदी वगैरे काढलं त्यांनी. आणि सगळं डेकोरेशन वगैरे ना वरती होतं. मग हे काढून वगैरे झाल्यानंतर आम्ही सगळेजण वरती गेलो. तिथं खूप मजा मस्ती केली, डान्स केले, फोटोज काढले. आणि जास्त शूट करायचं मी विसरून गेले. 1-2च क्लिप आहेत, मी त्या टाकते. हळदी चालू आहे, पण सगळा पाऊसच पडतो. छत्रीवर फोटोग्राफी चालू आहे. आणि आम्ही तर बाहेर गेलोच नाही. लग्नाच्या अक्षताचा कार्यक्रम झालाय आणि आता इथे सप्तपदी आणि मंगळसूत्र घालायचं वगैरे चालू आहे. धनू हाय कर.